तुमच्या जागा वगैरे पटकन या. मोबाईल बॅग सोबत ठेवा. बिल्कुल बिल्कुल. बुलढाणा जिल्हा पोलीस दलातर्फे 2024-25 ची भरती प्रक्रिया आपण राबवित आहोत. उद्या दिनांक 11 फेब्रुवारी पासून ही भरती प्रक्रिया सुरू होत आहे. आपल्या बुलढाणा जिल्हा पोलीस दलामध्ये या भरती प्रक्रियेमध्ये 148 पोलीस शिपाई आणि 14 चालक पोलीस शिपाई अशा वॅकन्सीज आहेत. एकूण 162 वॅकन्सीसाठी ही भरती प्रक्रिया आपण राबवित आहोत. संपूर्ण भरती प्रक्रिया दरम्यान विशेष लक्ष देऊन पारदर्शकपणे कुणालाही फेवर न करता आणि कुठल्याही उमेदवाराला काही त्रास होणार नाही याची संपूर्ण दक्षता आम्ही घेत आहोत. 100 मीटर धावणे, 1600 मीटर धावणे आणि गोळाफेक. महिलांसाठी 100 मीटर, 800 मीटर धावणे आणि गोळाफेक या सर्वांचे जे नियोजन आहे ते आपण या परेड ग्राउंडला केलेले आहे. कवायत मैदान या ठिकाणी. तसेच कागदपत्र पडताळणी असेल, हजेरीपट व्हेरिफिकेशन असेल आणि इतर जे काही नियोजन आहे ते देखील याच परिसरामध्ये करण्यात आलेले आहे. या व्यतिरिक्त जे उमेदवार बाहेर जिल्ह्यातील असतील, जे आपल्या बुलढाणा जिल्ह्यात येतील, त्यांच्यासाठी पुरुष उमेदवार जे असतील त्यांना राहण्याची सोय म्हणून आपण आपली जी सबसिडियरी कॅन्टीन आहे बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या बाजूला त्या ठिकाणी आपण त्यांची सोय केलेली आहे. तसेच जे महिला उमेदवार असतील त्यांची स्वर्गीय दीपक जोग रेस्ट हाऊस या ठिकाणी महिलांची सोय आपण केलेली आहे. कुठेही कुठल्याही उमेदवाराला गैरसोय होणार नाही यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आणि ही संपूर्ण भरती प्रक्रिया CCTV यंत्रणेखाली, तसेच यावर्षी आपण 100 मीटर आणि 1600 मीटर धावण्याची स्पर्धा आहे त्यामध्ये RFIDच्या रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टॅगचा आपण वापर करतो आहे. त्यामुळे अचूक आपल्याला रिझल्ट त्यात प्राप्त होईल. माझे संपूर्ण बुलढाणा जिल्हा पोलीस दलातर्फे सर्वांना, उमेदवारांना, नागरिकांना, अधिकाऱ्यांना, अंमलदारांना एकच सूचना व आवाहन राहील, कुठेही कसल्याही प्रकारे काही गैरप्रकार होणार नाही. आपल्याकडून कुठल्याही सूचनाच्या किंवा निर्देशांचे भंग होणार नाही याची सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे. कुठल्याही उमेदवाराला कसली प्रलोभन तुम्ही देऊ नका. आणि उमेदवारांसाठी पण सूचना राहील की आपण एकदम पारदर्शकपणे भरती प्रक्रियेमध्ये स्वतः देखील उपस्थित राहून संपूर्ण भरती प्रक्रियेला एक सफल भरती प्रक्रिया आपल्याला करायची आहे. कुठेही कसलेही अंमली पदार्थाचे सेवन किंवा स्टिरॉइडचे घेऊन या भरती प्रक्रियेमध्ये वगैरे येऊ नका आणि अगदी व्यवस्थितरित्या हे सगळं पारदर्शकपणे ही भरती प्रक्रिया होईल, एवढंच माझं आव्हान राहील.